नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फील्ड लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचा या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे। बघा, आजपासून तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आपण महत्त्वाचे काही शब्दार्थ शब्दरचना आपण घेणार आहोत आणि यामध्ये आज आपण घेत आहोत अलंकारिक शब्द। महत्त्वाचा टॉपिक आहे बघा, अलंकारिक शब्दावर बरेचसे प्रश्न तुम्हाला विविध परीक्षेमध्ये विचारतात। बघा, सर्वच परीक्षेसाठी अलंकारिक शब्द आपल्याला फार महत्त्वाचे आहे। म्हणजेच काय, कशा प्रकारचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, अलंकारिक शब्द त्याचा अर्थ आपल्याला विचारले जातात। तर विविध अलंकारिक शब्द आपण बघूया। बघा, पहिला शब्द आहे, बघा अलंकारिक शब्द आहे पहिला अलंकारिक प्रथा। बघा, अकबारी प्रथा। अकबारी प्रथा म्हणजे कसं आहे, चांगली प्रथा, जे पुराण काळापासून चाललेली जात होती अकबरी प्रथा, त्याला म्हणतात चांगली प्रथा। जे पूर्वजापासून चालली आलेली आहे प्रथा त्याला म्हणतो आपण अकबरी प्रथा आणि याचा अर्थ आहे चांगली प्रथा। त्यानंतर अरण्य पंडित। बघा, अरण्य पंडित जंगलातला विद्वान माणूस म्हणजे मूर्ख मनुष्य। आता जंगलात कोणी माणूस राहतो का? नाही, आपण सर्वसामान्य माणसं वस्तीमध्ये राहतो, म्हणून अरण्य पंडित म्हणजे मूर्ख मनुष्य। त्यानंतर बघा, अळवावरचे पाणी। काही बघा फार काळ न टिकणाऱ्या काही गोष्टी असतात, फार काळ न टिकणाऱ्या, ज्या म्हणजे काही दिवस राहतात आणि ते नंतर राहत नाही, म्हणजे फार काळ न टिकणाऱ्या म्हणजे चिरकाल नाही राहणाऱ्या बाबी त्याला म्हणतो अळवावरचे पाणी, फार काळ न टिकणारे। त्यानंतर ओनामा। ओनामा म्हणजे प्रारंभ किंवा सुरुवात। तुम्हाला माहित आहे, नाटकाच्या पहिले तुम्हाला जसं नांदी असते तसं काही ठिकाणी पिक्चरच्या पहिले काही ओनामा असते किंवा स्तवन असते। तर ओनामा म्हणजे प्रारंभ, सुरुवात। त्यानंतर अंडी पिल्ली म्हणजे गुप्त गोष्ट। ज्याला आपली अंडी पिल्ली माहित आहे त्याला आपण काय म्हणतो, गुप्त गोष्ट। बरोबर आहे ना, गुप्त गोष्ट। त्यानंतर बघा, उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा। एखादा विद्वान व्यक्ती आपल्याला काही रिकामतोड सल्ला देतो तर याला म्हणतात उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा। लक्षात घ्या। उमराचे फूल दुर्मिळ वस्तू। बघा, उमराचे फूल ही फार दुर्मिळ वस्तू आहे, कधीतरी आपल्याला दिसते, काही लोकांना दिसत नसल। तर उमराचे फूल म्हणजे अशा काही वस्तू आहे, कधी उमराचं फूल तुम्ही बघितलं का? तर काही बघा, हे दुर्मिळ वस्तू आहे। उमराच्या झाडाला कधी फुल दिसते का? तर नाही, तरी दुर्मिळ वस्तू आहे। त्यानंतर एरंडाचे गुऱ्हाळ, कंटाळवाणी बडबड। एखादा याच्यावर वारंवार काय करणे, रिकाम्या गोष्टी आपण करत राहणे, तर याला म्हणतात कंटाळवाणी बडबड, एरंडाचे गुऱ्हाळ। बरोबर आहे, एरंडाचे गुऱ्हाळ म्हणजे कंटाळवाणी बडबड। बघा, अलंकारिक काही शब्द आहेत, त्याचे काही अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे। पुढे बघा, कोल्हे कोळी करणे। बघा, कोल्हे कोळी करणे म्हणजे सुधर लोकांची ओळख। बघा, काही लोक असे असतात करत काहीच नाही आणि नुसतंच काय करतात, निंदा नालस्ती। म्हणजे काही कारण, या ठिकाणी असं झालं, मी लागलो असतो पण हे असं झालं, मला पेपर्स नाही मिळाला, मला टाइमच नाही मिळाला, म्हणजेच काय हरणाऱ्याचं काय असते, कोल्हे कोळी असते। कजाक, भांडखोर स्त्री। एखादी स्त्री जी असते ना, भांडखोर स्त्री असते, ते खूपच भांडणं, त्याला भांडण्याशिवाय जेवणच पोट जात नाही। बरोबर आहे ना, पण याला म्हणतात कजाक। तसंही बायकाचा धंदा काय, भांडणं करणे, असं काही लोकांचं म्हणणं आहे। बरोबर आहे, म्हणजे कजाक म्हणजे काय, भांडखोर स्त्री, जी म्हणजे उठल्याबरोबर त्याला 2-4 लोकांसोबत भांडणं केल्याशिवाय तरी करमत नाही, बाहेर किंवा मग घरात। त्यानंतर खोगीर भरती, निरुपयोगी लोकांचा भरणा। बरोबर आहे, खोगीर भरती, निरुपयोगी लोकांचा भरणा म्हणजे त्याचा काही उपयोगच नाही आहे। बरोबर आहे, उपयोग नाही। बघा, आपल्यासोबत काम करताना आपल्याला काही चांगले लोक पाहिजे, आपल्या घरात पण चांगले लोक पाहिजे, म्हणजे विद्वानाची संगत असावी। परंतु काही निरुपयोगी लोक जर असले, सतरंजा उचलणारे, याचा काही उपयोग असतो का? नाही, म्हणजे निरुपयोगी लोकांचा भरणा। त्यानंतर खडाष्टक म्हणजे भांडण, म्हणजे एकदम कडार भांडण, म्हणजे बाप कडाक्याचं भांडण होणे, तर याला म्हणतात खंडाष्टक म्हणजे भांडण। त्यानंतर खंडाजग्गी म्हणजेच काय, कडाक्याचे भांडण, खंडाजग्गी होणे, कडाक्याचे भांडण। गाजर पारखी, कसल्याही वस्तूची पारख नसलेला गाजर पारखी, म्हणजे साधं याला गाजर सुद्धा कळत नाही अशा प्रकारचा कसल्याही वस्तूची पारख नसलेला म्हणजे काय आहे, गाजर पारखी। त्यानंतर गुळाचा गणपती, मंद बुद्धीचा। आपण एखाद्या म्हणतो, अरे तू काय गुळाचा गणपती आहे काय रे बाबा, म्हणजे अतिशय मंद बुद्धीचा व्यक्ती, गुळाचा गणपती म्हणजे काही गुळाचा गणपती म्हणजे मंद बुद्धीचा व्यक्तिमत्व। घासीराम कोतवाल, अन्यायी मासूम। घासीराम कोतवाल नावाचा व्यक्ती जो होता दुसऱ्यावर अन्याय करणारा, आणि याला म्हणजेच काय, अन्यायी माणूस। आपण एखाद्याला पदवी देतो, अरे तू काय घासीराम कोतवाल आहे का बाबा, म्हणजे अन्यायी माणूस। लक्षात घ्या, अन्यायी माणूस। बघा, विविध परीक्षेमध्ये आलेले बरोबर, बघा जे काही मी अलंकारिक शब्द सांगत आहे ते विविध सरसेवा भरती, तलाठी आहे, तर कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, सगळ्या परीक्षेकडे तुम्हाला उपयोगी पडणार आहे। बघा, अतिशय कमी वेळेत आपल्याला अलंकारिक शब्द आणि अलंकारिक शब्दाचे अर्थ हे आपल्याला माहित पाहिजे, आणि हे वारंवार रिपीट झालेले आहे, वारंवार। त्यानंतर बघा, पुढे बघा, चरपट पंजेरी करणे म्हणजे लक्षात घ्या, निरर्थक बरोबर, निरर्थक। एखादा माणूस भाषण डोकत राहते पण काम काही करत नाही, त्याला म्हणतो, एखादा माणूस म्हणते, हे वाढा रे इकडं, मग तिला म्हणते, बाबू घे बकेट आणि तू वाढत बस। बरोबर आहे ना, तर लक्षात घ्या।
त्यानंतर 14वे रत्न म्हणजे लक्षात घ्या मार. 14वे रत्न म्हणजे काय? मार देणे. 14वे रत्न म्हणजे काय? मार देणे. त्यानंतर चाकरमाने, शहरात कायम नोकरी करणारे. लक्षात घ्या चाकरमाने, जसं तुम्हाला म्हणजे कोकणातल्या भागात असणारे लोक, याला म्हणतो आपण चाकरमाने. कोकणातला जो काही भाग असतात तिथे चाकरमाने असतात. कोकणात जाऊन मतदान करतात, तर शहरी भागात ते काय करतात? काम करतात. याला म्हणतात चाकरमाने. त्यानंतर जावयाचा बाटा म्हणजे निरुपयोगी नातलग. जावयाचा बेटा, तुम्हाला माहित आहे पोरीचं पोर हरामखोर म्हणतो. लक्षात घ्या पोराचा पोर कामीच असते, पोरीचं पोर हरामखोर असतात, म्हणजे निरुपयोगी नातलग. जावयाचा बेटा कधी बघा लहान मोठा होतो आणि नंतर मामाच्या घरी आजी आजोबाला तो विचारत नाही, पण लहानाचा मोठा होताना तुम्हाला माहित आहे तुमच्या बहिणीचा, जावाईचा बेटा म्हणजे तुमच्या बहिणीचा मुलगा, तुमचा भाचा, हे निरर्थक निरुपयोगी नातलग आहे. हे व्याकरणामध्ये सांगितलं, खरी गोष्ट आहे तशी. बरोबर आहे ना? जावाई एकदा मोठा झाला आणि जावाई एकदा त्याचे पोरं मोठे झाले की निरुपयोगी नातलग आहे. परंतु जेव्हा संकट असतात त्याला सासू सासरा, त्याचबरोबर त्याला सगळे लोक आठवतात. लहानपणी त्याला मामा आठवते, त्याला मावशी आठवते, पण पोरगा मोठा झाला त्याला मावशी आठवत नाही, त्याला मामा आठवत नाही, त्याला आठवते फक्त आपली आत्या, आपले काका, आपले मोठे वडील, बाकी आठवत नाही. निरुपयोगी नातलग. पुढे बघा जमदग्नी, अतिशय तापट व्यक्ती. जमदग्नी अतिशय तापट व्यक्ती म्हणजे राग, ज्याला राग कंट्रोल होत नाही. काही लोकांना खूपच राग येतो, याला असं म्हणायचं जमदग्नी. बरोबर आहे. त्यानंतर झारीतील शुक्राचार्य, आपल्याच व्यक्तीला अडचणीत आणणारे व्यक्ती. झारीतील शुक्राचार्य म्हणजे आपल्याच व्यक्तीला अडचणीत आणणारे व्यक्ती. जसं की तुम्हाला माहित आहे अजित पवार आपल्याच व्यक्तीला अडचणीत आणलं, जसं की शरद पवारला, आणि ते पक्ष सोडून नंतर चालले गेले. बरोबर आहे ना? म्हणजे आपल्याच व्यक्तीला अडचणीत आणणारे व्यक्ती. जसं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेला अडचणीत आणलं. बरोबर आहे. याला म्हणतात झारीतील शुक्राचार्य. ते आपल्याला ओळखू शकत नाही त्यांना की हे लोक कशी बदमाश आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या व्यक्तीला अडचण आणायचं. पुढे झाकले माणिक, काही लोक अतिशय गुणी पण प्रसिद्ध नसलेली व्यक्ती असते. काही लोकांचं खूप नॉलेज असते पण ते व्यक्त होत नाही, म्हणून याला म्हणायचं झाकले माणिक. बरोबर आहे. काय म्हणायचं? झाकले माणिक, अतिशय गुणी पण प्रसिद्ध नसलेली व्यक्ती. ढालगज भवानी, उपव्यापी स्त्री. ढालगज भवानी म्हणजे उपव्यापी स्त्री. एखादी महिला कुठं जाईल तिथं भांडणं करून आणते, कुठंही जाईल, मार्केटमध्ये जाऊ दे, घरी राहू दे, बाहेर जाऊ दे, नातेवाईकात जाऊ दे, लग्नात जाऊ दे, कार्यक्रमात जाऊ दे, तेरवीत जाऊ दे, बारशात जाऊ दे, इकडे जाऊ दे, हळदी कुंकवाला जाऊ दे, काहीतरी घेऊन येते घरात. म्हणजे तिला उपद्व्यापी स्त्री म्हणजे ढालगज भवानी. म्हणजे त्याची तलवार, त्याची जीभ जी आहे ना, अतिशय उपद्व्यापी स्त्री आहे, म्हणून याला म्हणतात ढालगज भवानी. भवानी म्हणजे तलवार. लक्षात घ्या. म्हणजे हे महत्वाचे काही शब्द आहे अलंकारिक. पुढे बघा तक्षक म्हणजे घातकी माणूस. तक्षक लक्षात घ्या. तक्षक म्हणजे घातकी माणूस. बघा एखादा माणूस असतो त्याला आपण म्हणतो तक्षक, म्हणजे अतिशय घातक माणूस असतो. घातकी मनुष्य. काही लोक गोड बोलतात आणि आपल्या काटा करतात. गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहायचं बाबांना. माहित आहे का? गोड बोलतात, तुम्हाला कळू सुद्धा येत नाही की हे लोक आपला गोड बोलून कशा प्रकारचा घात करणार आहे. लक्षात घ्या. त्यानंतर थंडा फराळ म्हणजे उपवास. थंडा फराळ म्हणजे काय असते? उपवास. याला म्हणतो आपण थंडा फराळ करतो बाबा. काय आहे? उपवास. लक्षात घ्या. धारवाडी काटा म्हणजे अचूक वजनाचा काटा. धारवाडी काटा, ज्याला अचूक वजनाचा काटा आपण म्हणतो. ज्या ठिकाणी टोल नाके असतात त्या ठिकाणी धारवाडी काटा असतो, याला म्हणतात अचूक वजनाचा काटा. धोपट मार्ग नेहमीच सरळ मार्ग. धोपट मार्ग जीवन जगण्याचा धोपट मार्ग असावा, म्हणजे नेहमी सरळ मार्गाने जीवन जगावे. बरोबर आहे. म्हणजे धोपट मार्ग नेहमीचा कुठला मार्ग? सरळ मार्ग. त्यानंतर नवकोट नारायण अतिशय श्रीमंत. नवकोट नारायण म्हणजे याच्या पिढ्यानपिढ्या गर्भ श्रीमंत आहे, याला म्हणतात जन्मजात श्रीमंत आणि पिढीजात श्रीमंत. नवकोट नारायण अतिशय श्रीमंत व्यक्ती. लक्षात घ्या. पर्वणी अतिशय दुर्मिळ योग. आपण म्हणतो पर्वणी आहे की आज मला या व्यक्तीची भेट झाली, ही माझ्यासाठी तर पर्वणी आहे. काय आहे? पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. म्हणजे काही काही लोकांचा योगायोग असतो आणि त्या लोकांना त्या व्यक्तीचा सहवास लाभतो, ही असते त्यासाठी पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. पांढरा कावळा. पांढरा कावळा कधी बघितला का तुम्ही? निसर्गात नसलेली वस्तू म्हणजे याला आपण पांढरा कावळा म्हणतो. निसर्गात ज्या वस्तू नाही आहे याला म्हणतो आपण पांढरा कावळा. म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू म्हणजे पांढरा कावळा. पांढरा परीस लबाड माणूस. पांढरा परीस लक्षात घ्या. हे परीस म्हणजे सोनं आणि हे पांढरा परीस म्हणजे सोन्याचा रंग घेऊन सोन्यासारखा बोलून तो लबाड माणूस आहे. की काही लोक लबाड बोलतात, प्रेमाची आश्वासन देतात, प्रेम करतात आणि नंतर लग्न करत नाही, याला म्हणतात पांढरा परीस. म्हणजेच काय? लबाड माणूस, लबाड स्त्री. बरोबर आहे. अतिशय पांढरा परीस. लक्षात घ्या. पुढं त्यानंतर बघा बदलणार आहेत. लक्षात घ्या. बाद रायन संबंध, ओढून ताणून लावलेला संबंध. ओढून ताणून लावलेला संबंध. काही ठिकाणी लोकांचं मित्रत्व म्हणा, प्रेम म्हणा, नातेसंबंध म्हणा, बिनकामाचं मनात एक असते आणि पोटात एक असते, असे ओढून ताणून आणलेले संबंध म्हणजेच काय आहे? बादरायण संबंध. असे ओढून ताणून तयार केलेले संबंध हे जास्त दिवस टिकत नाही. एक ना एक दिवस काय होणार आहे? ते ती विरजण पडणार आहे.
त्यानंतर बिवलकरी कित्ता अक्षराचे नमुनेदार वळण. बिवलकरी कित्ता अक्षराचे नमुनेदार एकदम सुंदर अक्षर ज्याला म्हणतो अक्षराचे नमुनेदार वळण. त्यानंतर बाळकडू लहानपणापासून लागलेले वळण. जसं आई वडिलापासून आपल्याला लागतात वळण याला म्हणतात बाळकडू. काही लोकांचे शिस्त बघा, काही लोकांचे वागणं बघा, काही लोकांचे आपण म्हणतो संस्कार. म्हणजे आई वडिलापासून कशा प्रकारचे आपल्याला लहानपणापासून पाडले गेलेले डोस आहे. काही काही लोक आई वडिला तुम्हाला भीती देतात, काही लोक विद्वांचा सल्ला देतात, काही लोक जाती धर्म शिकवतात, काही लोक विविध प्रकारचे संस्कार करतात, काही लोक इथं जाऊ नको तिथं जाऊ नको, हे खाऊ नको ते पिऊ नको अशा प्रकारचा संस्कार शिकवतात. म्हणजे निगेटिव्ह एरिया काही ठिकाणी होतो. म्हणजे लहानपणापासून शिकवलेले जे काही वळण असतात त्याला म्हणतात बाळकडू. बावन कशी म्हणजे सर्वोत्कृष्ट निर्दोष. बावन कशी म्हणजे सर्वोत्कृष्ट कसं आहे, निर्दोष आहे, कुठल्याही बाबतीत काय दोष नाहीये. त्यानंतर बोके संन्यासी ढोंगी मनुष्य. डोके संन्यासी डोकी मनुष्य. त्याला म्हणलं एखाद्या पोराला बाबा अभ्यास करतो म्हणजे माझं डोकं दुखत आहे, आई माझं काय डोळेच लगत आहे. म्हणजे अतिशय कसं आहे, ढोंगी मनुष्य आहे, बोके संन्यासी. एखाद्या माणसाला काम करायचं येत नाही आणि काम न केल्यामुळे तो काय करतो, काहीतरी प्रॉब्लेम आहे असं सांगणारा व्यक्ती म्हणजेच काय ढोंगी मनुष्य. बरोबर आहे. त्यानंतर भाकर कथा निरर्थक गोष्टी. निरर्थक गोष्टी काही लोक सांगत राहतात बाबा असं झालं तसं झालं, अबे पण त्याचा काही संबंधच नाही ना. याला म्हणते भाकर कथा म्हणजे निरर्थक गोष्टी. भगीरथ प्रयत्न अत्यंत पराकोटीचे प्रयत्न. ज्या गोष्टी करण्यासाठी स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी भगीरथ प्रयत्न करतात म्हणजे पराकष्टा करतात, जीवाची बाजी लावतात. बरोबर आहे. काही घालत चालते पण अत्यंत पराकोटीचा प्रयत्न करतात आणि स्पर्धा परीक्षेतलं यश खेचून आणतात. यालाच म्हणतात भगीरथ प्रयत्न. त्यानंतर मुक्ताफळे वेळेवाकडे शब्द. मुक्ताफळे वेळेवाकडे शब्द. एखाद्या म्हणायचं वा वा सर किती सुंदर शर्ट दिसत आहे, वा वा सर काय सुंदर गाडी दिसत आहे, वा वा सर किती तुमची बायको सुंदर दिसत आहे. म्हणजे बघा या हलकट माणसाच्या नजरा कुठे चालल्या. बरोबर आहे. म्हणजे याला म्हणतात मुक्ताफळे वेळेवाकडे शब्द. की बोलून बोलून काय करू राहिला तो वेळेवाकडे शब्द. म्हणजे या ठिकाणी शाळेतून त्याने तुम्हाला जोडा आणलेला आहे. फक्त लक्षात घ्या अशा लोकांची मुक्ताफळे म्हणजेच काय वेडे वाकडे शब्द असतात पण ते आपल्याला सरळ वाटतात पण हे सरळ असतात का नाही. म्हणून याला म्हणतात अलंकारिक शब्द. काय म्हणतात अलंकारिक शब्द. त्यानंतर शेवटचे महत्वाचे शब्द बघा अलंकारिक मध्ये. त्यानंतर बघा अलंकारिक शब्दामध्ये आपल्याला मल्लीथानी. काय आहे मल्लीथानी म्हणजे टीका. मल्लीथानी म्हणजे काय टीका. टीका टिप्पणी करणे. काही लोक सरळ टीका करतात म्हणजे याला म्हणतात मल्लीथानी. बरोबर आहे पण हे चांगलं आहे. टीका करणं हे चांगलं आहे. लंकेची पार्वती अंगावर दागिने नसलेली गरीब स्त्री. लंकेची पार्वती म्हणजे लंकेमधली स्त्री जी असतात ते एकदम गरीब आहे, त्या ठिकाणी अंगावर दागिने नसलेली गरीब स्त्री. वाटाण्याचा अक्षदा म्हणजे नकार. एखाद्यानं प्रपोज मारला एखाद्या पोरीने त्याला भेटला वाटाण्याचा अक्षदा याला म्हणजे नकार. बरोबर. एखाद्या गोष्टी आपण करू म्हणलो ते म्हणजे अरे वाटाण्याचा अक्षदा भेटल्या म्हणते. बरोबर आहे ना. अक्षदा काही वाटाण्याचं असते का, तांदूळाचे असते, गव्हाचे असते, ज्वारीचे असतात. याला म्हणते वाटाण्याचा अक्षदा म्हणजे नकार. पुढं त्यानंतर बघा शरपंजरी मृत्यूशयेवर असणारा. शरपंजरी म्हणजे मृत्यूशयेवर असणारा व्हेंटिलेटरवर असणारा एखादा माणूस काही दिवसांनी जाणार आहे असं आपल्याला माहिती आहे. याला म्हणतात शरपंजरी. की आज ना उद्या तो जाणार आहे. काही माणसाचं गॅरंटी नाही. आपण सांगतो भेटून घे बरं बाबा चालेल. त्यानंतर सूर्यवंशी सूर्य उगल्यानंतर झोपेतून उठणारा. म्हणजे सूर्य उगवतो सकाळी 7 वाजता हा उठतो 8 वाजता 9 वाजता म्हणजे याला म्हणतात सूर्यवंशी. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर झोपेतून उठणारा. सव्यासाची उलट सुलट काम करणारा. म्हणजे तिला म्हटलं हे करू नको ते करणार. याला म्हणते उलट सुलट काम करणार म्हणजे सव्यासाची. काय करणार तिला बरोबर बाबा हे लपडे करू नको तो लपडे करणार म्हणजे याला म्हणतात सव्यासाची उलट सुलट काम धंदे करणारा. त्यानंतर सव्यापासव यातायात जाणे येणे. सव्यापासव यातायात जाणे येणे. काही लोकांना काही काम नसते उगत चक्रा मारते इकडून तिकडे रिकाम छोट बोर इकडून तिकडे चालला बा असा. अबे काय करू लागला तू मुद्दा जायचं नजर नाकाची. बरोबर आहे. कोणाला तरी आपण दिसलो पाहिजे. यातायात जाणे येणे. हातचा मळ सहज शक्य असणारी गोष्ट. हातचा मळ म्हणजे सहज शक्य असणारी गोष्ट. एखादी गोष्ट आपल्याला सहज शक्य असते याला काय म्हणतात हातचा मळ. बघा विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचे अलंकारिक शब्द होते. हे सगळे अलंकारिक शब्द तुम्ही नोट डाऊन करून ठेवा कारण आज ना उद्या तुम्हाला कामी येणार आहे. कारण माहिती आहे का हे सगळे मी तुम्हाला साधारणतः 1984 पासून तर 2020 पर्यंत सगळे अलंकारिक शब्द मी काढलेले आहेत ज्याच्यावर वारंवार विविध परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आणि हेच अलंकारिक शब्द तुम्ही याचा झेरॉक्स करा आणि नाहीतर मग लिहून काढा आणि हे लिहून तुमच्याजवळ ठेवा आणि हे सगळे तुम्ही पाठ करा. बघा मराठी व्याकरण जर शिकायचं असेल समानार्थी विरुद्धार्थी पर्यायवाचक अलंकारिक शब्द मनी अशुद्ध शब्द हे सगळं शिकावं लागेल. आणि हे आपल्या या लेक्चर मालिकेमध्ये हे मी तुम्हाला रोज देणार आहे. ओके. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि यासारखे व्हिडिओ तुम्ही रोजच्या रोज बघत राहा. ओके. सप्रेम नमस्कार. जय हिंद.